हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। इयत्ता पहिलीपासनं हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, राज ठाकरेंनी ठणकावलं। तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यास करून अभ्यासपूर्ण बोलावं, शेलार यांचा टोला। घाटकोपरमध्ये पुन्हा उफाळला मराठी गुजराती वाद। गुजराती रहिवाशांनी मांसाहारावरनं हिणवल्याचं मराठी रहिवाशांचा आरोप। वादानंतर मनसैनिकांकडनं तंबी। नाशिकमधल्या हिंसाचार प्रकरणी 1,500 जणांवरती गुन्ह्याची नोंद। तर संशयित आरोपींमध्ये महाविकास आघाडीचे नेते हनीफ बशीर, निलोफर शेख यांचा समावेश असल्याची चर्चा। भाजपचे खासदार मेधा कुलकर्णींना अटक करा, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी। मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप। नव्या वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती। केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश। वक्फच्या मालमत्ता डिनोटिफाय न करण्याच्याही सूचना। उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत जामखेड दौऱ्यावर। रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडनं अजित पवारांचं स्वागत। तर भावी मुख्यमंत्री म्हणून दादांचे बॅनर झळकले। दुकान बंद करेन पण माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेबांचा व्हिडिओ दाखवत ठाकरेंना लगावला टोला। धनंजय मुंडेंच्या गालावरनं वारं गेलंय, चांगली वाणी बंद पडली आहे, त्यांच्यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी। नामदेव शास्त्रींकडनं धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा पाठराखण। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात VIP दर्शन तिकिटांचा काळा बाजार। 600 रुपयांचा दर्शन पास 2,000 विकल्याची माहिती। फसवणुकीचा गुन्हा दाखल। राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेरीस पुढे ढकलली। आंदोलक परीक्षार्थींच्या मागणीला यश। मुख्य परीक्षा आता 26, 27 आणि 28 मेला होणार। सोन्यानं गाठला आजवरचा उच्चांकी दर। 98,000 रुपयांपर्यंत सोनं जाऊन पोहोचलं।